नमस्कार. ते एक हिंदी गाणं आहे बघा, चोरी चोरी मेरे दिल में समाते हो, ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो. सध्या हेच गाणं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये एकमेकांसाठी गायलं जातंय की काय असं वाटतंय. परवा म्हणे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीत असं विधान केलं म्हणजे पेपरवाल्यांनी आणि टी व्हीवाल्यांनी सांगितलंय म्हणतोय की हे सरकार वाचवणं ही एकमेव शिवसेनेची जबाबदारी नाही. आता फक्त शिवसेनेची जबाबदारी नाही, हे उद्धव ठाकरेंचं शरद पवारांजवळचं विधान हे अगदी खरं आहे. ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही आहे. मग ती जबाबदारी आहे तरी कोणाची, अजून कोणाची हा प्रश्न पडतो. त्यात मग काँग्रेस आली, त्यात राष्ट्रवादी आली, त्यात अजून बरेच पक्ष आले की ज्यांची जबाबदारी हे सरकार वाचवण्याची आहे. अगदी समाजवादी पार्टीच्या अबू आझमींची देखील जबाबदारी आहे की हे सरकार वाचलं पाहिजे. आता खरंच अशी स्थिती का आली आहे, हे का बोलावं लागलं उद्धव ठाकरेंना, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. यात आपण काही मागच्या दिवसापासून बघतोय की मंत्रिमंडळाची बैठक झाली की पळापळा कोण पुढे पळतो असं म्हणून एक एक मंत्री आपापल्या विभागाचे निर्णय घोषित करतोय. म्हणजे मराठा आरक्षणासंबंधी काही असेल तर अशोक चव्हाण घोषित करायचे, मुंबई संबंधी काही असेल तर अस्लम शेख घोषित करायचे, अजून काही वेगळं असेल तर जितेंद्र आव्हाड घोषित करायचे. आता परवा म्हणे मुंबईच्या पालकमंत्री अस्लम शेख यांनी घोषणा केली की जर 50% लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठणं शक्य आहे. बरं, याच्यावर हे विधान खरं मानायच्या आधीच विजय वडेट्टीवार यांनी दुसरं विधान करून टाकलं की राज्यामध्ये 3-4 टप्प्यामध्ये अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. आता वडेट्टीवारांचं विधान खरं की अस्लम शेख यांचं विधान खरं, प्रश्न कायम आहे. एवढ्यावरच काम भागत नाहीये. मध्यंतरी पदोन्नतीच्या बाबतीमधलं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आता हे संकट का म्हणून ओढवून घेतलं असेल हा प्रश्न आहे. खरं तर काँग्रेससाठी हे संकट भयंकरच होतं. म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी याला तीव्र विरोध करायला सुरुवात केली आणि नितीन राऊत यांनी याबाबत जाहीर विधानच करून टाकलं. आम्हाला नाही गरज सरकारची, आम्ही सरकारच्या बाहेर पडू शकतो असं नितीन राऊत म्हणाले. नितीन राऊतांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय झाल्याचं बाहेर सांगूनही टाकलं आणि मग दादांना राग आला. दादांनी असं काही घडलंच नाही असंही सांगून टाकलं. आता राऊतांनी सांगितलेला निर्णय होता की दादांनी सांगितलेला निर्णय होता, हा प्रश्नच आहे. आता हे सगळं मी का बोलतोय तर मंत्रिमंडळ ही सामूहिक जबाबदारी असते. पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणाऱ्या चर्चा या गोपनीय असाव्यात, गुप्त असाव्यात असं अपेक्षित आहे. आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी या बैठकीची अध्यक्षता करावी आणि झालेल्या निर्णयाची माहिती माध्यमांना, लोकांना ही मुख्यमंत्र्यांनी द्यावी असं सरसकट अपेक्षित आहे. आजवर तेच होत आलंय. म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी असंच केलेलं आहे. क्वचित प्रसंगीच उपमुख्यमंत्र्यांनी तशी माहिती दिल्याचं आपल्याला दिसतं. पण इथे मात्र प्रत्येक मंत्र्याला माहिती देण्याची आणि माध्यमांच्या समोर जाण्याची काही झालेली दिसते. प्रत्येक मुद्द्यावर मतभेद होत आहेत. अगदी प्रत्येक मुद्द्यावर म्हणतोय मी. पदोन्नतीमधल्या आरक्षणाबाबत मतभेद आहेत. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये हे सुप्रीम कोर्टाने नाकारल्याचं खापर कुणाच्या खांद्यावर फोडायचं, ते केंद्र सरकारचं तर एक सोपं डोकं आहेच आहे. केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर ते खापर फोडता येतच. दुसरं खापर फडणवीसांवर फोडता येतं की तुम्हीच कायदा चुकीचा केला होता. तरीही आता आपल्यात कुणावर फोडायचं असेल तर ते कुणावर फोडायचं, तर मग यासाठी अशोक चव्हाणांचं डोकं शोधण्यात आलं आणि अशोक चव्हाणांच्यावरती ते खापर फोडण्यात आलं. आता अशोक चव्हाणांच्यावरती खापर फोडल्यावर काँग्रेस जरा अस्वस्थ झाली. पुढे काँग्रेसची जी वोट बँक आहे, म्हणजे मुस्लिम दलित अशी वोट बँक आता काँग्रेसची उरलेली आहे, त्याच्यापैकी दलित फॅक्टरला पदोन्नतीमधल्या आरक्षणामध्ये फटका देऊन नवीन एक संकट काँग्रेसच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस कमालीची अस्वस्थ आहे आणि काँग्रेस आता भीडभाड ठेवायला तयार नाही आहे. म्हणजे अगदी आम्ही हायकमांडला कळवू, हायकमांड याबाबत निर्णय घेईल, आमची बैठक होती आहे, आमची भूमिका आम्ही मांडतो असं काँग्रेसने सांगून टाकून मोकळं केलं आहे. म्हणजे काँग्रेस आता स्टान्स घेते आहे.
म्हणजे आता ते तयारीत आहेत की आता कधीतरी उडी मारायची आहे. मग ती मारायची तयारी आता काँग्रेस घेऊ लागलेली आहे. काँग्रेस एक वैशिष्ट्य सांगतो, काँग्रेस काय निर्णय घेणार आहे याची माहिती आपल्याला काँग्रेसची आजूबाजूची माणसं कसं बोलतात त्यावरून लक्षात येत असते. आता काँग्रेस या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आलेली आहे आणि काँग्रेसच्या या मताला म्हणजे काँग्रेसला जे वाटतंय त्याला विरोध आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी भूमिका आहे, काँग्रेसची वेगळी भूमिका आहे. यात भरडली जाते ती शिवसेना. प्रत्येक वेळी सरकार पडणार असं आजवर फक्त विरोधी पक्षच म्हणत होता. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या दोघांनाच स्वप्न पडायची असं म्हणे की सरकार पडणार, सरकार पडणार, सरकार जाईल, सरकार जाईल. आणि आता काँग्रेस सुद्धा म्हणू लागली की आम्हाला सरकारची गरज नाही. आता काँग्रेस आम्हाला सरकारची गरज नाही म्हणते आहे, आमची जबाबदारी नाही म्हणते आहे. राष्ट्रवादीला देखील काँग्रेससोबत फारसं जुळवून घेण्यात काही रस उरलेला नाही आहे. आणि दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे जो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललाय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यामध्ये 5 वर्ष, याला मी छुपा अजेंडा यासाठी म्हणतोय, जे ठरलं होतं यासाठी म्हणतोय की जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा 5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यामध्ये अजिबात नाही आहे. म्हणजे अजिबात नाही आहे. संधी मिळेल तेव्हा राष्ट्रवादीच्या गटामध्ये ते मंत्रिपद यावं यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. कारण ही आताची एकमेव संधी राष्ट्रवादीकडे उपलब्ध आहे. म्हणजे पहिला डाव होता तो भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये, त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये. ते मी पुन्हा येईन म्हणायचे, म्हणून ते होऊ नये यासाठी राष्ट्रवादीने जीवाचं रान करून ही महाविकास आघाडी जमवली आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून अलिप्त ठेवलं. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसला एकदाही मुख्यमंत्रीपद मिळवता आले नाही याची. आणि ते वस्तुस्थिती आहे. बिचाऱ्यांना एकदा अपवाद आणि एकदा विलासरावांच्या काळामध्ये पहिला पक्ष होण्याचा मान मिळाला होता, पण नारायण राणेंसोबत 1-2 आमदार काँग्रेसनं घेऊन, जे फरक फार मोठा नव्हता, 1-2 आमदारांचा होता, पुन्हा काँग्रेसला नंबर 1 वर आणलं होतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येण्यामध्ये 1-2च्या फरकाने नंबर 1 वर होती, पण पुढे काँग्रेसने काही आमदार आपल्या गटात घेऊन पुन्हा एकदा आपलं नंबर 1चं स्थान कायम ठेवलं होतं. हा एक अपवाद सोडला तर बिचाऱ्या राष्ट्रवादीला कधीही नंबर 1चा पक्ष होता आलेला नाही आहे, कधी आपला मुख्यमंत्री करता आलेला नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आता ही संधी आहे की भाजपला येऊ द्यायचं नाही यावर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत आहे. पुन्हा फडणवीस नको यावर दोघांच्या मध्ये एकमत आहे. आणि पुन्हा जर फडणवीस किंवा भाजपचं सरकार आलं तर उद्धव ठाकरेंसाठी हे अडचणीचं असणार आहे. अडचणीचं कसं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणजे आत्ताच सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण आहे, दिशा सलियांचं प्रकरण आहे, अनिल परबांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे, मुंबईमधली काही प्रकरणं आहेत, परत ते आरेच्या जमिनीच्या विषयात भाजप काही वेगळाच निर्णय घेऊ शकतं, बऱ्याच लोकांना त्रास होणार आहे याचा, खास करून संजय राऊतांना त्रास होऊ शकतो. त्यामुळं शिवसेनेची अस्वस्थता ही आहे, गरज ही आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाही झाले पाहिजेत. हे शरद पवारांना चाणाक्ष रीतीनं माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद सोडून ते आपल्याकडं घेता आलं तर, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करता आलं तर शरद पवारांसाठी ही एक शेवटची संधी असणार आहे. कारण आताच्या स्थितीमध्ये सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदावर आरूढ करणे ही शरद पवारांची गरज आहे. आता प्रश्न आहे अजित पवार हे मान्य करतील का याचा, तर मागच्या याच्यामध्ये एक लिटमस टेस्ट होऊन गेलेली आहे. अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या सोबत गेले, 4-5 आमदार सोबत होते, त्यातलेही 4 परत आले, 1 सोबत राहिला, त्याला उचलून आणलं. हा सगळा तमाशा महाराष्ट्राने त्या 36 दिवसामध्ये बघितलेला आहे. त्यामुळे अजित पवारांची फारशी क्षमता आहे असं दिसत नाही आहे. शरद पवारांच्या लेखी शिवसेनेची गरज भाजपला दूर ठेवणे आहे. त्यामुळं ती कधी ना कधीतरी आपल्याकडे येईल आणि आपलं म्हणणं मान्य करेल अशी शरद पवारांची अटकळ आहे. उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्रीपद आता काही वर्षासाठी कायम ठेवलेलं आहेच आहे, प्लस आता ही सत्ता जाऊ नये ही गरज आहे. जबाबदारी राष्ट्रवादीची पण आहे, शिवसेनेची पण आहे, काँग्रेसची पण आहे. पण ही जबाबदारी पार पाडताना कोणी दिसत नाही आहे. म्हणजे एका क्षणाला उद्धव ठाकरे आता टाईम प्लीज म्हणून बाजूला सरकू शकतात या खेळातून, जे कुठल्याही क्षणी बाजूला सरकू शकतात. इतके ते दोन्ही बाजूनी अडचणीत आहेत. म्हणजे CBIचा शिकंजा एकीकडे कसतो आहे, अडचणी वाढत्या आहेत, ईडीचा शिकंजा कसतो आहे, सरनाईक अडचणीत आहेत, अनिल परब अडचणीत आहेत, उद्या उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात, दिशा सलियांचं प्रकरण पुढे येऊ शकतं, सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण पुढे येऊ शकतं. त्यामुळं जबाबदारी त्यांची पण आहे आणि ते कुठल्याही क्षणी टाईम प्लीज पण म्हणू शकतात. शरद पवारांच्या लेखी ही संधी आहे आपणा दूर करून आपला मुख्यमंत्री करण्याची. तर काँग्रेस या खेळामध्ये उगाच भरडली जाते. त्यामुळे या सगळ्यात पडण्याची काँग्रेसची इच्छा सध्या तरी दिसत नाही आहे, म्हणूनच ती आक्रमक मोडवर काँग्रेस दिसते आहे. एकूणच काय तर या सरकारमध्ये सगळी स्थिती ही
अगदीच बेदिलीची आहे. कुणालाच इथे पायपोस नाही आहे, कोणाचा पायपोस कोणालाच नाही आहे. आणि या स्थितीमध्ये आता सरकार वाचवण्याची, माफ करा, वाचवण्याची नाही, कारण पडत नाही आहे आता, सरकार टिकवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न पडलेला आहे. बिचाऱ्या उद्धव ठाकरेंना ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे आणि ही जबाबदारी एक तारेवरची कसरत असणार आहे. एवढं मात्र नक्की, आता ही कसरत पार पडते की मधूनच तार तुटते हे पाहणं जास्त औत्सुक्याचं आहे. नमस्कार.